नमस्कार मंडळी, मी केदार तुमचे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आम्ही निघालो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे ठाणे जिल्ह्यातील पहिले मंदिर पाहण्यासाठी मराडेपाडा भिवंडी येथे। इथे पोहोचताच महादेवाची ध्यानमुद्रेतील सुंदर मूर्तीने लक्ष वेधून घेतले। बाजूलाच दिसून आले एखाद्या किल्ल्याला असल्यासारखे मुख्य प्रवेशद्वार। मुख्य प्रवेशद्वारातून आत येतात दिसते महाराजांचे दगडी बांधकामात असलेले भव्य मंदिर। हे मंदिर एखाद्या किल्ल्यासारखे असून चारही बाजूनी तटबंदी व बुरुज आहेत। शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले हे ठाणे जिल्ह्यातील पहिले शिवछत्रपतींचे मंदिर आहे। हे मंदिर 2.5 एकरच्या परिसरात पसरलेले आहे। या मंदिराचे बांधकाम 2018 मध्ये सुरू होऊन त्याचा लोकार्पण सोहळा 14 मार्च 2025 रोजी संपन्न झाला। लाखो शिवभक्तांच्या सहकार्याने आज हे मंदिर जनतेसाठी खुले झाले आहे। इथे येणाऱ्यांसाठी नजीकचे रेल्वे स्टेशन भिवंडी आहे, तर वसई विरारवरून येणाऱ्यांसाठी अंबाडीवरून रिक्षा आहेत। या गाभाऱ्यात जिजाऊ मासाहेब आणि आई तुळजाभवानी मातेची मूर्ती सुद्धा स्थापित करण्यात आलेली आहे। काळ्या पाषाणातील शिवछत्रपतींची मूर्ती अतिशय देखणी व मनमोहक आहे। महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो। तटबंदी असलेल्या भिंतीवर छत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी प्रामुख्याने माहितीसकट दर्शवल्या आहेत। तसेच शिवकालीन शस्त्रे सुद्धा त्या दालनात पाहायला मिळतात। आम्ही सर्व परिसर फिरून बुरुजावर गेलो। किल्ला पाहण्यासाठी आलेली शाळेची मुलं घोषणा देऊन मनाचा उत्साह वाढवत होती। तटबंदीवरून मावळता सूर्य पाहून मन शांत झाले। आम्ही मनात नवीन ऊर्जा साठवून परतीच्या मार्गाला लागलो। तुमच्यापैकी किती जणांना हे मंदिर बघायला आवडेल ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।